नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत चिली पोटॅटो। त्यासाठी 4 बटाटे घेतलेले आहे, साल काढून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे पोटॅटो आपल्याला कापून घ्यायचे आहे। हे पहा, छान असे लांब असे कट करायचं आणि त्याचबरोबर टोमॅटो, शिमला मिरची आणि थोडी हिरवी मिरची आणि कांदा कापून घेतलेला आहे। कट झाल्यावर बटाटे आपल्याला असे धुवून घ्यायचे आणि टॉवेलने कोरडे करून घ्यायचे आहे। आणि हे पहा, कोरडे झाल्यावर मी एका कटोऱ्यामध्ये काढून घेतलेले आहे बटाट्याचे काप आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आणि हे मिश्रण पटकनच तळून घ्यायचं आहे, नाहीतर पाणी सुटते त्याला। आणि पटकन हे असं कालवलं हाताने आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये भराभर करून घेतलेलं आहे। आणि ही पहिली बॅच मी तळून घेत आहे। अशाच प्रकारे 2 बॅचेस अशा तळून घेतलेल्या आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत बटाट्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। आणि हे बटाटे मी काढून घेत आहे आणि त्याच कढईमध्ये मला फोडणी करायची आहे, म्हणून थोडं तेल मी त्यामध्ये ठेवलेलं आहे। आणि फोडणीसाठी सर्वप्रथम मी लसूण अद्रकची पेस्ट तेलामध्ये टाकली आहे, 2-3 हिरवी मिरची टाकलेली आहे आणि शिमला मिरची, कांदा त्याच फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे। ही फोडणी जास्त शिजू द्यायची नाही आणि ही चिली सॉस आहे, चिली सॉस त्यामध्ये टाकून घ्यायचा। आपल्याला आवश्यक वाटते तेवढाच टाकायचा आणि चिली सॉस टाकल्यावर आपल्याला त्यामध्ये सोया सॉस टाकून घ्यायचा आहे। सोया सॉस टाकत आहे। सोया सॉस टाकल्यावर टोमॅटो सॉस, घरी बनवलेला टोमॅटो सॉस आहे हा, तो त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आणि कॉर्नफ्लॉवरचा घोल करून फोडणीमध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे त्याला दाटसरपणा येतो फोडणीला आणि जास्त काही शिजू द्यायची नाही। आणि हे काप आलूचे त्यामध्ये टाकून द्यायचे, छान फिरून घ्यायचं आणि पहा, खूप छान अशी आपली फोडणी दिसत आहे। आणि लाईट गेल्यामुळे थोडा वेळ मी झाकून ठेवलेलं आहे, सर्व नाही केलेलं होतं। आणि हे सहेज आहे ते मध्ये टाकून घ्यायचं, वरून 1 चम्मच मध आणि वरून त्यावर तीळ भुरभुरून घ्यायची। पहा, किती छान अशी डिश दिसत आहे आपली तयार झाली पोटॅटो चिली। आणि या तर मग खायला। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि पदार्थाचा आस्वाद घ्या। धन्यवाद।